नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मिश्र कडधान्यांची भाजी. तर इथे मी घेतलेली कडधान्य आहेत मटकी, चवळी आणि हिरवे मूग. सर्वप्रथम ही भाजी बनवण्यासाठी मी हे कडधान्य अर्धा ते पाऊण तास भिजत घातलेले आहेत. तर आता आपण भाजीसाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथे मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. तसंच इथे मी एक बटाटासुद्धा कट करून घेतलेला आहे, आलं लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता. तर आज आपण ही भाजी कुकरमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी गॅसवरती मी एक कुकर ठेवलेला आहे. कुकर गरम झाला की यामध्ये आपण तेल घालणार आहोत. तेल गरम झालं की यामध्ये आपण मोहरी आणि जिरं टाकून घ्यायचं आहे. मोहरी जिरं छान तडतडलं की इथे आपण बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे. कांदा छानपैकी फ्राय करायचा आहे. कांदा फ्राय करतानाच यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि तसंच आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत. हे सर्व मिश्रण अगदी छानपैकी फ्राय करायचं आहे. हे फ्राय करतानाच यामध्ये आपल्याला थोडं हिंग टाकायचं आहे. हे सर्व फ्राय होताना हिंगसोबतच सर्व मसाले आपण टाकून घेणार आहोत. सर्व मसाले टाकण्याच्या आधी कांदा आपल्याला अगदी छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण हळद, धने पावडर, गरम मसाला तसेच लाल तिखट टाकून घेणार आहोत. लाल तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे सर्व मसाले आता छानपैकी फ्राय करायचे आहेत. हे मसाले फ्राय झाले की यामध्ये आपण बटाटा टाकून घेणार आहोत. बटाटे टाकल्यानंतर हे मसाल्यांमध्ये थोडं पाणी टाकून छानपैकी फ्राय करायचं आहे. तुम्ही पाहू शकताय, मी आधी सांगितल्याप्रमाणे आता ही सर्व मसाले मी यात टाकून घेते आहे. ते या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी बटाटे टाकायचे आहेत आपल्याला. बटाटे टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकून अगदी छानपैकी ही मसाले आणि बटाटे अगदी छान फ्राय करायचे आहेत. ही मसाले छानपैकी फ्राय झाल्यानंतर आपल्याला आता जी कडधान्ये आपण भिजत घातलेली आहेत ती कडधान्ये यामध्ये टाकून घ्यायची आहेत. तसंच गरजेनुसार यात आपल्याला पाणी टाकायचं आहे. इथे मी ही भाजी कुकरमध्ये बनवते आहे म्हणून इथे मी ह्या भाजीसाठी थंडच पाणी वापरलेलं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून कुकरचं झाकण लावून आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढल्यानंतर अगदी छान प्रकारे आपली भाजी तयार होईल. बऱ्याच वेळेस मैत्रिणींनो, आपल्याला टिफिनला काय द्यावा प्रश्न पडतो. तर अशा प्रकारे ही लवकर होणारी भाजी तुम्ही करून ही टिफिनला तुम्ही देऊ शकता. तुम्हाला जर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा मैत्रिणींनो आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. तुम्ही पाहू शकताय, इथे आता मी कुकरचं झाकण लावून घेतलं आहे. तसेच कुकरच्या आता 2 ते 3 शिट्ट्या मी करून घेते आहे. आता इथे आपली भाजी अगदी छानपैकी बनून रेडी झाली आहे. पाहू शकताय तुम्ही, चवळी, मूग, मटकी अगदी छानपैकी शिजलेलं आहे. अशी भाजी करून तुम्हीसुद्धा टिफिनला नक्की बनवून द्याल. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब.